नमस्कार. आज आपली रेसिपी आहे उडीद डाळ आणि चणा डाळ यापासून आपण डाळ कशी बनवायची ते बघूया. सर्वात पहिले नेहमी बायकांना प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची. मग घरामध्ये भाज्या असतात, तेच ते भाज्या खाऊन येतो कंटाळा, म्हणून मग हे डाळी आपल्या घरामध्ये असतात. मग आपण या डाळीपासून आज आपण बघणार आहोत एक अशी स्वादिष्ट डाळ कशी बनवायची ते. मग बघूया आपण आपली आजची डाळ काय आहे ती. डाळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, इथं उडदाची डाळ घेतलेली आहे मी. ही सालीची डाळ घेतलेली आहे. आपल्याला इथं सालीची डाळ वापरायची आहे. इथं मी 1 वाटी घेतलेली आहे आणि ही चणा डाळ आहे. आता ही मी मार्केटची चणा डाळ घेतलेली आहे, तुम्ही घरची असेल तरी पण घेऊ शकता. हे डाळी मी भिजवून घेतल्या. बघा 4 तास मी याला भिजवत घातलं होतं. दोन्ही पण डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर मी याच्यामध्ये पाणी घालून भिजवून घेतल्या. आता भिजवल्यामुळे काय होते, डाळ थोडी नरम होते आणि शिजायला पटकन शिजते, म्हणून इथं आपल्याला डाळी भिजवून घ्यायच्या आहेत. मी कुकर घेतलेला आहे, त्या कुकरमध्ये आता आपण हे डाळी टाकून घेणार आहोत. आता या डाळी दोन्ही पण डाळी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. आता तुमच्याकडे जर कमी करायची असेल तर तुम्ही थोडी कमी डाळ घ्यायची. अर्धी वाटी घेतली तरी डाळ मस्त होते. आता आपण याच्यामध्ये हे चणा डाळ पण घालून घेणार आहोत. आता मी इथं 1 तांबे पाणी याच्यामध्ये घालून घेते. आपल्याला ही डाळ अशी पूर्णपणे नरम होईल इथपर्यंत शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे मी इथं 1 तांबे पाणी घातलेलं आहे. अगदी पाऊण चम्मच याच्यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत. अर्धा चम्मच याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर थोडी डाळीसोबतच टाकून घेते. कोथिंबीरीनं छान असा स्वाद येतो डाळीला, तो त्याच्यामध्ये पूर्णपणे डाळीमध्ये उतरतो. आणि आपल्याला इथं देठासोबतच मिरच्या पण 2 घालून घ्यायच्या आहेत. या डाळीला आपण मिक्स करून घेऊया, त्यामुळे आपली हळद आणि मीठ हे पूर्णपणे मिक्स होईल. आता आपण हे झाकण लावून घेऊया कुकरला. आपल्याला याच्या 5 ते 6 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. पुन्हा कुकर उघडून बघणार आहोत आपण, जर शिजली नसेल डाळ तर पुन्हा 2 शिट्या काढून घ्यायच्या. डाळ आपली शिजलेली आहे. फक्त आपली 1च तांबे पाण्यामध्ये डाळ शिजून मस्त झालेली आहे. याला डबल शिजवायचं काम पडलं नाही. आता आपण याला असं पळीने थोडं फेटून घेणार आहोत. इथं डाळीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे फोडणीसाठी लसूण घेतला 20 ते 25 कळ्या, कांदा घेतला, इथं कढीपत्त्याची पानं घेतली, कोथिंबीर आणि थोडे शेंगदाणे. इथं मोठ्या साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत मी. आता याची पेस्ट किंवा तुम्ही अशी भरड करून पण टाकू शकता लसणाची. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता इथं मी 1 चम्मच मोहरी घालून घेतली, 1 चम्मच जिरं टाकून घेते. याच्यामध्ये मी कांदा घालून घेऊया. लगेच कढीपत्त्याची पानं पण टाकून घ्यायची आहे. कांद्याचा रंग बदललेला आहे. आता आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया, शेंगदाणे घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच जिरा पावडर टाकलेला आहे मी, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच काळा मसाला, अर्धा चम्मच इथं मी सांबार मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच इथं मी गरम मसाला घेतलेला आहे. आता आपण याला मिक्स करून घेऊया. 1 चम्मच मी याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेते, अर्धा चम्मच हळद टाकून घेते. आता आपण याच्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया. शेवटी मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकू शकता. चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. आपण पहिले डाळ शिजते वेळेस पण हळद आणि मीठ टाकलेलं होतं. आता तुम्हाला जर अशी डाळ ठेवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू नका. जर तुम्हाला याच्यापेक्षा थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकून घ्या. इथं आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे. गरमागरम आपली डाळ तयार आहे, सोबत ज्वारीची भाकर. एकदा ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.